नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की की आता CCI कापूस हमीभाव खरेदीला मुदतवाढ मिळाली, परंतु आता शेतकऱ्यांना 15 मार्च 2026 पर्यंत CCI कडे आपला कापूस विकता येणार आहे. कापूस, हरभरा, तूर आणि मका या हमीभाव खरेदीच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यापूर्वी सुद्धा आपण हे बघितलेलं होतं की मकाला मिळणारा जो भाव आहे तो अल्प भाव, यामुळे मका हमीभाव खरेदी केली जावी अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. मकाचे हमीभाव मुदत संपत असल्यामुळे हमीभाव करण्याच्या साठीची मुदत वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे व 31 मार्च 2026 पर्यंत मकाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे व 66,000 मेट्रिक टन अतिरिक्त मका खरेदीचं एक नवीन लक्ष्यांक देण्यात या ठिकाणी आलेला आहे. हरभऱ्याची 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत हमीभाव खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात या ठिकाणी आलेली आहे व 6,71,000 मेट्रिक टन एवढा हरभरा राज्यांमध्ये हमीभाव खरेदी केला जाणार आहे व तुरीला सुद्धा संपलेला मुदत की एकदा वाढवण्यात आलेली आहे. तुरीला सुद्धा 23 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना आपले हमीभाव विक्री करता येणार आहे. याचबरोबर आता 27 फेब्रुवारी पासून बंद केली जाणार आहे. कापसाची केंद्र 27 फेब्रुवारीपासून बंद झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की गिरीराज सिंह यांच्या पत्र लिहून मुदत वाढवण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये करण्यात आलेली आहे की एप्रिलपर्यंत नाही तर 15 मार्चपर्यंत ही मुदतवाढ देण्यात या ठिकाणी आलेली आहे. तर 15 मार्चपर्यंत जी मुदत आहे की मुदतवाढ मिळण्याची जी मागणी आहे ती याच्या संदर्भातील मुदतवाढ ही मिळू शकते. धन्यवाद.